पण संतांच्या पंथा एवढे महत्व जगात कोणत्याही संप्रदायाला लाभलं नाही तेवढं वारकरी संप्रदायाला लाभलेलं आहे. कारण काय, अध्यात्म बरोबर, अध्यात्म म्हणजे काय, ऑल वर्ल्ड इज माय गॉड, हे विश्व माझा परमेश्वर आहे. म्हणून संतांचा परमेश्वर हा पांडुरंग जो आहे, हा पहिला म्हणजे झाडांच्या पानातून येणारा वारा अवघ्या विश्वाला जगवतो. म्हणून हे दर्शन ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींना पहिलं झालं की झाडाच्या पानातून येणारा वारा अवघ्यांना जिवंत ठेवतो, तो झाडाच्या पानातला वारा जो कापडी पिशवी आणि कपडे खरेदीला जाताय कापडी पिशवी आणि कुठेही बाजारामध्ये जाताना आणि या दिंडीमध्ये येताना सुद्धा माऊली आपण जर का अशी कापडी पिशवी आपल्या हातामध्ये ठेवली आणि त्याच्यामध्ये आपल्या ग्रामीण भागाची लोक तांब्या ग्लास चहा प्यायला पाणी प्यायला ठेवतात, तर शहरातल्या लोकांनी सुद्धा जर का आपली स्टीलची बाटली तांब्याची बाटली जर का आपल्या या कापडी पिशवीमध्ये घेऊन आपण या वाटेवरती निघालो तर बाबांनो या वाटेवरती होणार हे प्लास्टिकचं प्रदूषण थोडं तरी का होईना रोखल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्लास्टिकचा कचरा करू नका आणि कुजरेल जमीन सारी, या कॅरी बॅगचा वापर टाळा आणि कापडी पिशवी न्या हो बाजारी. हरी हरी आणि वारी हो वारी या ठिकाणी सादर करतील शाहीर पृथ्वीराज माळी आपला पोवाडा. आम्ही सर्व महाराष्ट्र शासनाचे कलाकार पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी संत सांगतात वारकरी लोका नाही अभिमान आणि पाया पडतील जण एकमेका. त्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायाला स्पर्श करतो, पण त्याच बरोबर पर्यावरणाचं रक्षण करणं त्याचं संगोपन करणं हे सुद्धा आध्यात्मिक कार्याचं ते कार्य आहे. कारण की संत आम्हाला सांगतात निमशी आणि वारी केली पंढरीशी, हा जो श्वास आणि उच्छ्वास आम्हाला घ्यायचा आहे हा प्रत्येक झाडामधून आपल्याला श्वास मिळतो. आणि त्यामुळे पिकांना लागणार जे दादा खत आहे सेंद्रिय खताचा वापर करा म्हणून शाहीर सांगतात, म्हणून शाहीर गातात. आणि सेंद्रिय खताचा करावा
सांगतो तुम्हाला पर्यावरणाचं रक्षण करणं हीच विठुरायाची भक्ती आहे. म्हणून शाहीर सांगतायत पर्यावरणाचं रक्षण